हॅलो हॅलो सगळ्यांना. नमस्कार, प्रणाम, आत्मवंदन. माझ्या सोल फॅमिली या कुटुंबाला सगळ्यांना खूप खूप प्रणाम. काही जण थोडस लेट जॉईन करतील. हाय पण. हॅलो उदया. ओके. हे सगळेजण जॉईन करतात तोपर्यंत सांगते. आपण जी रोजची आपली श्वासाची प्रक्रिया आहे, आपण ज्याच्यावर ध्यान लावतो रोजच्या रोज, त्याच्यामध्येच एक प्रकार येतो ट्रान्सेंडल मेडिटेशन म्हणून. हा पण एक प्रकार आपण शिकून घेतलेला आहे, ऑलरेडी आपण ग्रुपमध्ये घेतलेला आहे, पण त्याचे फायदे अनेक आहेत. ठीक आहे. तर आता सगळेजण जॉईन झाले ना, आपण पहिले 5 मिनिटं टाइम लावून आपण ते ट्रान्सेंडल मेडिटेशन करू. कारण ते मेडिटेशन असं आहे की ते आपल्या सगळ्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करतं. इतकं इफेक्टिव्ह आहे ते. म्हणजे मेडिटेशन म्हणल्यापेक्षा ब्रेथ वर्क म्हणू शकतो आपण त्याला. एक श्वासाची क्रिया म्हणू शकतो. आणि ज्याच्यानंतर आपण जेव्हा डीप हळूहळू आपल्या आनापानासती ध्यानाबरोबर आत आत जातो, तो आपला तो अनुभव वेगळाच आहे. ही जी आपण रोजचं सेशन घेतो 9:30चं, हे फक्त लोकांना अवेअरनेससाठी, त्यांना माहीत असावं म्हणून. खरी आपली मेडिटेशनची, ध्यानाची वेळ जी असते, जी साधना असते, ती सगळ्यांनी आपापल्या वेळेत करायची. मी नेहमी ग्रुपवर सांगते, आपली एक वेळ ठरवायची. आणि समजा आपल्याला असं झालं की आज कुठल्या कारणामुळे मला नाही जमलं, कारण इथं आता तुम्ही दोघी, पल, उदया, तुम्ही दोघी सुद्धा जॉब करणारी लोक आहात. ठीक आहे. तर असं होतं, बरेच जण आपले जॉब करणारे आहेत आणि जरी गृहिणी जरी असेल कोणी, तरी सुद्धा घरातली कामं संपत नाहीत दिवसभर. त्यामुळं फार अवघड होतं मॅनेज करणं. अशा वेळी काय करायचं, एक वेळ ठरवायची की ज्या वेळेमध्ये आपल्याला एक मधला पॅच म्हणू शकतो. तो तो पॅच काढणं फार महत्वाचं आहे. तो वेळ काढणं, स्लॉट काढणं. कारण आपली कामं ना दिवसभर संपतच नाहीत. आपल्या मागे सतत काहीतरी आहे. पण त्यातनं पण जर आपण वेळ काढला आपला थोडासा स्वतःसाठी, समजायचं की ही वेळ माझ्यासाठी आहे. आणि त्या काळामध्ये शांत बसल्यानंतर हळूहळू डीप 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 आपल्या श्वासाबरोबर आत आत जायचं. जेव्हा आपले सुरुवातीला ना श्वास मोठे मोठे असतील, असे 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 मोठे मोठे असतील, हळूहळू त्या श्वासांची गती कमी 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 होत जाईल. मला जाणवेल. एक वेळ अशी येईल ध्यानामध्ये, एक 15 मिनिटांनी, 20 मिनिटांनी विचार, पहिले तर 20 मिनिटं, 15-20 मिनिटं आपल्या विचारांमध्येच जातील आपले. आपण ज्या आता आपल्याला पुढे जे दिवसाभराचं करायचंय, काल रात्री काय घडलंय, आपल्या आयुष्याची जी काळजी सतत घेऊन आपण डोक्यात चालू आहे आपला दिवस, ते शांत करायला आपली 20 मिनिटं जातील, 15-20 मिनिटं. हे काही दिवस पहिले. 40 दिवसाचा संकल्प घ्यायचा. मी हे खरं सांगते, हे इतकं अवघड नाहीये, पण सुरुवातीचा काळ, कुठलाही नवीन बदल आपण आयुष्यात आणताना तो अवघड असतो आपल्यासाठी. कारण आपल्याला त्याची सवय नसते. आणि खास करून स्त्रियांच्या बाबतीत काय होतं, अति विचार, अति प्लॅनिंग, अति अति सगळ्या गोष्टीची कॅल्क्युलेशन करणं. जी गोष्टी तितकी आपल्या आयुष्यात कॉम्प्लिकेटेड नाहीये, पण आपण त्याचा खूप विचार करून ती कॉम्प्लिकेटेड बनवतो. आणि मी हे माझ्या उदाहरणावरून सांगते, मी कुणाचे ऐकून नाही सांगत. कारण मला माहितीये, आपण सगळे सेम आहोत. फक्त आपल्याला शरीर वेगळे दिलेत, आपले थिंकिंग विचार आहेत, बाकी सगळं जे आतमध्ये चक्र आहेत सगळ्यांची ती सेम आहेत. आणि त्या बायकांचं मोस्टली असं होतं की स्वाधिष्ठान चक्रामध्ये आपण अडकतो, खालच्या 3 चक्रांमध्ये. कारण खालची जी 3 चक्र आहेत ती संसारिक आहेत. तिथं आपण अडकून बसतो. पैशाची काळजी, हेल्थची काळजी, मुलांची काळजी, हेच 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 असतं आपलं. आणि शरीराची काळजी, नातेसंबंध तरी आपण आजकाल शिकलोय की कुठल्या लोकांना लांब ठेवायचं, कुठल्या लोकांना जवळ करायचं, कुठं नाही म्हणायचं, हे हळूहळू आपण शिकलोय आता. कारण मन सांभाळून रुसवे फुगवे करून करून आपण आता त्याच्यातनं बाहेर येत आहेत लेडीज आता. पण अवघड काय आहे, त्या लोकांना आपण सांभाळू एक वेळ, त्यांना आपण आपल्या आयुष्यातनं बाहेर काढू शकतो. पण हे जे आज चालू आहे युद्ध, त्याला कसं बाहेर काढायचं, त्याला कसं शांत करायचं, हेच आपल्या आयुष्यातलं आव्हान आहे. आणि जेव्हा आपण त्यातलं युद्ध थांबवतो, आपल्या विचारांचं वादळ, आणि जेव्हा आपण थोडे विचार बदलतो, थोडे, फार नाही, हळूहळू, अवघड आहे ना कारण सगळं एकदम बदलणं. थोडे थोडे विचार ऐकायला, बोलायला, अम, ज्या गोष्टी मी सांगते अफर्मेशन, सकारात्मक वाक्य आपण जे ऐकतो, जे अवघड आहे सकारात्मकता तेवढी आयुष्यात आणणं, आपल्या लगेचच ओढून एका दिवसामध्ये सगळा बदल नाही होणार. पण जेव्हा हे हळूहळू आपण करायला लागतो, तेव्हा आपल्याला कळतं की आतले बिया बदलायला लागल्या. आतलं बी बदललं की वर येणारं झाड बदलतंय. आंब्याचं झाड आहे आणि मला पाहिजे की वर चिंचा आल्या पाहिजेत. मी काय करते, असं कसा आंबा आला, मला चिंचा पाहिजे म्हणून झाडाला दोष देते, वरनं झाड कापून टाकते, चालेल का?
लोक म्हणतील ही बैल वेड लागलंय. कारण बी जे आहे ते आंब्याचं, ते आंबाच येणार आहे तिथे. आपण विसरतो आपल्या आतमध्ये खोलवर रुजलेले बिया आहेत या. त्याच्यासाठी दोष देणं द्यायचं नाही. हे जे काही झालंय ते आपल्या अनुभवांनी, परिस्थितीनी, लोकांनी झालेलं आहे. पण आता ते बदलायची वेळ आली. कारण आता आपण ध्यानाला लागलोय म्हणजे त्याची इच्छा आहे की आपण बदलावं स्वतःला. ट्रान्सफॉर्मेशनची वेळ आली आपल्या आयुष्यामध्ये. हे मात्र नक्की करायचं की ट्रान्सफॉर्मेशनची वेळ माझ्या आयुष्यात आली. आजच्या ग्रुपवरचे दोघींचे मला रिप्लाय अजून बऱ्याच जणांच्या आयुष्यात हे होत असेल त्यातल्या काही गोष्टी. पण मला आता हे समजायला लागलं की एक ट्रान्सफॉर्मेशन एका व्यक्तीच्या आयुष्यात होण्यासाठी किती वेळ लागतो. हा पॅटर्न जवळजवळ सगळ्यांच्या आयुष्यात सारखा आहे. मी माझ्यावरून सांगते, एक वेळ अशी होती मी सोफ्यावर दिवस दिवस बसून राहायचे. असं वाटायचं माझं काय उपयोग नाहीये माझ्या आयुष्याचा, त्यापेक्षा अशा कुठल्या तरी व्यक्तीला माझं आयुष्य जो दे ज्याला जगायची गरज आहे आता. ही वेळ माझ्या आयुष्यात येऊन गेली, ही फेज येऊन गेली. खूप रडून झालं, पडून झालं, निराश झाले. माझ्या नवऱ्याची प्रचंड साथ होती मला टचवूड, की अजून पण सगळं आहे म्हणजे ते त्या बाबतीत मी म्हणते ना की परमात्मा कधीच मला त्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीत पण ते कुठेतरी आपल्या विचारांनी आपण कमी असतो. त्यावेळेस ते कळत नाही आपल्याला. त्यावेळेस आपण खूप दुःखात असतो, खूप त्रासात असतो. पण एक गोष्ट मी सोडली नाही. हे सगळं होत असताना जे माझं म्हणतो ना डार्क नाईट ऑफ सोल, एका आत्म्याचा रात्रीचे प्रवास, रात्रीचं जे त्याचं असतं, त्याची रात्र, काळोखी रात्र त्याची असतेच ती. आणि ती यावी, कुंतीनी जे मागितलं तुम्ही नक्की तो आज माईंचा मी एक व्हिडिओ ऐकत होते त्याच्यामध्ये ऐका. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुंतीनी दुःख मागितलं देवाला, की मला तू दुःख दे. का? कारण दुःखामध्ये भगवंताचं आपण स्मरण करतो, ज्या देवाला आपण मानतो ते ईश्वर त्याचं. जेव्हा श्रीखंडपुरी खात असेल व्यक्ती, चांगलं चांगलं खात असेल, चांगल्या परिस्थितीमध्ये असेल, त्याला तितका लवकर भगवंतानी आठवणार. म्हणून कुंतीनी म्हटले की तुम्हाला दुःख दे. कारण हे दुःख जे असतं ते आपल्याला होरपळून काढतं. सगळी मानसिकता सगळं असं आपलं शेक होतं पूर्ण. असा फिरतो आपण आणि त्याच्यातनं जे बाहेर आपण पडतो, मग त्या व्यक्तीला कुणीच हलवू शकत नाही. आपण या काळामध्ये ते आतलं जपणं, आपलं चांगुलपणा टिकवणं हे अवघड आहे. कारण त्या काळामध्ये माणसं दोनच ऑप्शन कहू शकतात. एकतर माणूस पूर्ण हृदय बंद करून टाकतो सगळ्यांसाठी, किंवा मग चांगल्या गोष्टीकडे बघायला लागतो. ह्या दोन गोष्टी होतात. मग त्यामध्ये आपल्याला ह्या ध्यानाचा उपयोग होतो. माझ्या त्या फेजमध्ये मी एकच गोष्ट सोडली नाही ती म्हणजे ध्यान. मधले 3-4 दिवस काळ असा पण आला, की मला वाटलं मला नाही करायचं, काही नाही करायचं. मी दिवसभर झोपून राहायचे, पिक्चर बघायचे, मोबाईल बघायचे, फार तर फार थोडा वेळ. तेही मला एक वेळ असं वाटलं, की नको मला काहीच नको. असंच म्हणजे जे दीपिका पादुकोण ही जी बॉलिवूडची हिरोईन आहे, तिने पण ह्याचा उल्लेख केला. तिच्या आयुष्यात पण अशी फेज येऊन गेली. पण त्यानंतर माणूस तेवढा जर आपण काळ सोडला, तेवढे जर आपण आपल्यावर काम केलं, तर नक्की आपण ह्याच्यातनं बाहेर येतो. आणि हे अनुभव सगळे मी स्वतः घेतलेले माझ्या आयुष्यातले अनुभव आहेत. आणि जसे जसे मला सायन्स मिळत गेले त्यावेळेस प्रत्येक वेळी परमात्म्याची शक्ती मला साईन देत होती. आत्ता आत्ता ज्या लोकांच्या आयुष्यात ह्या गोष्टी घडतायत त्यांना सुद्धा 1000% साईन मिळतात. पण विश्वासच नाहीये की आपल्या बाबतीत काही चांगलं होऊ शकेल, आपल्या बरोबर तो आहे असा बऱ्याच जणांचा समज आहे. की मी एकटी आहे, मी एकटी आहे. जसं मी काल सांगितलं, ह्या एकट्या 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 विचारांनी आपल्याला पाठदुखीचे त्रास सुरू होतात. कारण पाठ म्हणजे त्याचं लक्षण आहे की तुम्हाला सपोर्ट आहे का नाही आयुष्यात. तुम्ही किती स्वतःला म्हणता की मी एकटी आहे, मला कुणाचा सपोर्ट नाहीये. हे जितकं आपण बोलू बोलू त्यात आपल्या पाठीचे दुखणे सुरुवात होतात आपल्याला. गेल्या काही दिवसामध्ये मला एवढे अनुभव परमात्म्याने दाखवले आणि मग मला माझं आयुष्य आठवत गेलं की जो माझा काळ होता तो का आला माझ्या आयुष्यात. तो काळ आला नसता तर आपण इथं भेटलो नसतो सगळेजण. आणि जे काही एक दोघांच्या आयुष्यात परिवर्तन होतंय माझ्या माध्यमातून, मला माध्यम बनवून, ते झालं नसतं. ह्याची मी गॅरंटी देते. नसतं झालं जर मी ध्यान सोडलं असतं त्या काळामध्ये. आपण रेकी करू, रेकीनी खूप अनुभव येतील तुम्हाला, नक्की येतील. तुमच्या चक्रांवर त्याचा परिणाम होईल. पण ध्यानाची जी म्हणतो ना डीप जाण्याची, खोल जाण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती तुम्हाला रेकीमध्ये नाही अनुभवता येणार. ध्यानासाठी तुम्हाला जसं तुम्ही श्वासांना लक्ष द्यायला सुरुवात कराल, विचार यायला लागतील तुमचे. 15 मिनिटं येतील. पुन्हा पुन्हा त्या श्वासांच्या मागेच लागा.
श्वास येतोय जातोय येतोय जातोय येतोय. त्याबरोबर तुम्ही इतके राहा, पुन्हा पुन्हा घेऊन या श्वासांवर. पुन्हा विचार येतील, पुन्हा घेऊन या, पुन्हा येतील. ही प्रक्रिया तुम्ही करायची जोपर्यंत तुमचं जे अडेल मन आहे, जे हट्टी मन आहे, जे तुम्हाला गुलाम बनवत आहे, ते त्या श्वासांच्या बरोबर शांत होत नाही. आणि जेव्हा ते त्याच्याशी अलाईन व्हायला लागेल, जेव्हा श्वास फक्त तुम्हाला समजायला लागतील, येत आहेत जात आहेत, तेव्हा ते श्वास लहान लहान होत जातात. म्हणजे पहिला आपण कशी श्वास घेतो आता, मोठे मोठे घेतो, थोडे मोठे, नॉर्मल असे. हं? जेव्हा तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊन सुरुवात कराल, फोकस ठेवाल त्याच्यावर, श्वासांवर, ते श्वास लहान लहान व्हायला लागतील. मग एक वेळ अशी येईल की तुम्हाला वाटेल माझे श्वासच बंद पडले. म्हणजे सुरुवातीला मला आठवते माझे जेव्हा श्वास पूर्ण बंद झाले, हळूहळू हळू एवढे झाले, त्या श्वासांची लांबी कमी कमी व्हायला लागली आणि ते श्वास पूर्ण एका डॉट बिंदूमध्ये आले. आणि मला वाटलं माझा श्वास बंद पडला आणि मी आता मरते की काय. त्यामुळं मी घाबरून माझे हात पाय हलवले, अंग हलवलं आणि ध्यानातनं बाहेर आले. तेव्हा माझी पहिलीच वेळ होती आणि गाईड असं गायडन्स कुणाचा नव्हता की नेमकं असं होतं काय किंवा काय. त्यामुळे मला असं वाटलं मी मी मरायला लागले काय म्हणून मी माझे हातपाय हलवले सगळं, अंग हलवलं आणि मी बाहेर आले त्याच्यातून घाबरून. पुन्हा दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसले, तीच परिस्थिती. ते इतकं एकाग्र झालं माझं मन, विचार शांत झाले, सगळं झालं. पुन्हा माझे श्वास लहान लहान होत गेले, एका बिंदूत आले आणि पुन्हा मला श्वास जाणवेनात माझं हार्ट बंद पडलंय का काय, माझे श्वास बंद पडले का काय, असंच मला सुरू झालं. पुन्हा मी घाबरून बाहेर आले. शेवटी 2-3 दिवसांनी मी मुंबईचे एक सर आहेत आपल्या संस्थेचे, त्यांना फोन लावला. त्यांना म्हटलं, "सर मला मला ध्यानामध्ये असं होतं की मला असं वाटतं मी मरून जाते का काय, इतकी भीती वाटते, एकदमच माझं हृदय बंद, माझे श्वास बंद." तर सर म्हणले, "ही खूप चांगली अवस्था मिळाली," म्हणले, "तुम्हाला. हे होत नाही," म्हणले, "लवकर लोकांना." कारण आपण विचारांमध्ये इतके असतो की श्वासांवर लक्ष द्यावं म्हणलं तरी विचार येतात, विचार येतात, विचार येतात. पण जेव्हा तुम्ही पूर्ण श्वासांवर फोकस, एक बिंदू काढतो ना आपल्या डोळ्यासमोरून, त्या बिंदूकडे बघत बसतो असं. आणि हे करा, ज्यांना ना खूप विचार येत आहेत, ध्यान लागत नाही, त्यांनी ही क्रिया करा. त्याला तर अटक पण आहे. असा दिव्याचा ज्योत बघत बसायची, असं ज्योतीकडे असं बघत बसायचं. पण त्याच्यापेक्षा पण सोपं म्हणजे सांगते, एक बिंदू काढायचं कागदावर, डॉट. त्याच्याकडं केवळ बघा, त्या डॉटकडे. आणि ते बघत असताना तुमचे विचार येतील ना, ते तुम्हाला समजेल की विचारांची संख्या कमी व्हायला लागली. तीच प्रक्रिया आपण ध्यानात करतो. फक्त त्या बिंदूऐवजी आपण आता आपल्या श्वासांना बघतो. एवढाच फरक आहे. ते पण एक प्रकारचं ध्यानच आहे, जे असा डॉट काढला आणि त्याच्याकडे बघत बसलो. हे पण ध्यान आहे. पण तुम्हाला तीच प्रक्रिया ध्यानात करायची. मग जेव्हा तुमचे श्वास थांबतात, असं तुम्हाला वाटतं, पण श्वास चालू असतात, पण खूप सूक्ष्म स्तरावर असतात. आणि जेव्हा विचार पूर्ण थांबलेले असतात त्यावेळेस आपले, आणि मला जाणवायला लागलं की माझे श्वास थांबलेत, माझं हृदय थांबलंय का काय, पण अगदी हळूवार गतीमध्ये श्वास सुरू होते आणि माझे विचार थांबले मग त्यावेळेस. आणि ती अवस्था मी प्राप्त झाल्यानंतर माझ्या शरीरामध्ये जे एक प्रकारचं कंपन मला जाणवायला लागलं, आणि ती खरं शून्य अवस्था आणि ती खरं ध्यानाची अवस्था आहे. पण ते कधी होईल? मग तुम्ही एक साधारण तासाभराचा अवधी दिला पाहिजे. अर्धा तासात ध्यान लगेच उठलो, मग ते होऊ शकतं, पण कधी पहिल्या क्षणापासून थोड्या वेळातच तुम्हाला विचार शांत झालेले जाणवायले, तर तुमचं अर्धा तासाचं ध्यान पण तुम्हाला तेवढा फायदा करून देईल. ठीक आहे. तर आपली प्रक्रिया, आनापानसती ध्यानाची प्रक्रिया अतिशय सोपी आहे खरं तर, तसं बघायला गेलं तर. आणि तसं पाहायला गेलं तर अतिशय अवघड आहे, कारण आपले विचार, तो सगळ्यात मोठा अडथळा आहे. ह्यासाठी एक प्रक्रिया मी मध्ये सगळ्यांना सांगितली होती की आपण मोठे मोठे श्वास घ्यायचे, ज्याला आपण ट्रान्सेंडल मेडिटेशन असं म्हणतो. ह्या श्वासांची सुरुवात, आपल्या ध्यानाची सुरुवात आपण त्या श्वासांनी करायची. मोठा श्वास घ्यायचा, छाती फुलवायची, पूर्ण छाती बाहेर काढायची, छातीमधून श्वास आला पाहिजे. असे 5 ते 6 मोठे छातीमधनं श्वास घ्या, फक्त छातीतनं. आता सगळ्यांनी करून बघा. अगदी सावकाश छाती बाहेर येऊ दे. नाकावाटे घेतला, पहिले 2 श्वास तोंडावाटे बाहेर काढा. ठीक आहे. त्यानंतर छातीवरच अजून 5 ते 6 श्वास अशा पद्धतीने घ्यायचे. नाकातून घेतले, नाकातूनच सोडले.
हे एक दोन श्वास घेऊन बघू आपण आता. भरपूर छातीमध्ये जितकी हवा मावून शकते तितकी आत घ्या. अगदी सावकाश नाकाने बाहेर. पाठीला जाणवतंय आपल्याला, छातीच्या मागे पाठीचा भाग आहे. जेव्हा हवा आत भरतो तेव्हा पाठीपर्यंत जाणवते. तिथपर्यंत जाणवलं पाहिजे, मागच्या भागापर्यंत. छाती पूर्ण बाहेर काढायची. ठीक आहे. हे झाल्यानंतर काही वेळ छातीवर राहायचं. त्यानंतर खाली पोटाकडे जायचं. मोठा श्वास घेतला नाकानी. पोटात हवा जाऊ द्या. पोट फुलवा. बाहेर काढायचं पोट पूर्ण. हळू सोडायचं. कदाचित आपल्या गळ्यावर पण थोडा ताण येऊ शकतो. नाकाने ओढून घ्या हवा सावकाश, कोमलपणे. फार ताण द्यायचा नाही. ज्यांना कुणाला गळ्यामध्ये थोडासा त्रास असेल ना, थायरॉइडचा, इन्फेक्शन किंवा टॉन्सिल्सचा, त्यांना गळ्यामध्ये पेन जाणवेल थोडं जेव्हा आपण श्वास घेतो. का? गळा विरोध करतोय श्वास आत घ्यायला. ज्यांचा गळा नॉर्मल आहे त्यांना जाणवणार पण नाही. डायरेक्ट नाकातून श्वास पोटात चाललेला तुम्हाला जाणवेल, आणि डायरेक्ट पोटातून तो बाहेर येईल. त्यामध्ये तुम्हाला छाती पण फुललेली जाणवेल. ही प्रक्रिया तुम्ही रोजच्या रोज 10 मिनिटं तरी करा. सुरुवातीला एक श्वास जेव्हा आपण घेतो, पोटामध्ये गेला, बाहेर सोडला, लगेच त्याच्या दुसरा पाठोपाठ दुसरा घ्यायचा. हे थोडं अवघड जाईल आपल्याला सुरुवातीला. असं वाटेल मध्ये थोडं थांबावं, मला दम लागलाय असं पण वाटेल. तर त्यावेळेस थांबा. परत नॉर्मल श्वास घ्या 2-3. मग पुन्हा मोठे घ्यायला लागा. एकदा तुम्हाला ह्याची सवय झाली, एक साधारण मला असं वाटतं 5 दिवसामध्ये सवय, 5 ते 6 दिवसामध्ये सवय होते. थोडं थोडं तुमची बॉडी ती ऑक्सिजन ते हवा घ्यायला शिकते. तेवढी एक्सपांड करते बाहेर. पोट आपलं बाहेर येतं फुग्याप्रमाणे, पुन्हा आत जातं. हे थोडस सवयीला आलं की मग तुम्ही इझिली ही प्रक्रिया 10 मिनिटं आरामात करू शकता. तुम्हाला दम लागणार नाही. म्हणजे काय होतं, मी एक श्वास घेतला, सोडला, पूर्ण बाहेर गेला, लगेच दुसरा घेतला, छाती पोटात, ओटी पोटात मला हवा जाणवती, पुन्हा सोडला, पुन्हा तिसरा घेतला. हे कंटिन्युअस एकामागे 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 एक व्हायला पाहिजे. आणि सुरुवातीला ते अवघड जातं, कारण आपण दिवसभर इतक्या विचारांमध्ये की आपण श्वासच घेत नाहीत. तुमच्या समोर तुमचा मॅनेजर येऊ दे ऑफिसमध्ये, तो थोडा ओरडू दे, किंवा खूप प्रेशरमध्ये तुम्ही आलाय, कुठलं तरी प्रेशर आला, अचानकच काहीतरी इमर्जन्सी सिच्युएशन आली, स्ट्रेसमध्ये आलात, तुम्ही त्यावेळेस माझे हे शब्द आठवा आणि प्रयोग करून बघा. कदाचित आत्ता नाही जाणवणार, पण ज्या वेळेस तुम्ही एखाद्या टेन्शनच्या कामामध्ये असाल त्यावेळेस, किंवा पाहुणे येणारे, स्वयंपाक व्हायचा, किंवा काही पण एकदम गडबडीत जेव्हा आपण करतो, तेव्हा आपले श्वास कमी 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 होतात. आणि म्हणून हे जे कमी 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 होतात, ती स्ट्रेसफुल सिच्युएशन आपल्या रक्ताभिसरणावर काम करते, परिणाम करते. मग ब्लड प्रेशर वगैरे हे लॉंग रन मध्ये सुरू होतात. जितके आपण ह्या स्ट्रेसमध्ये राहतो दिवसभर, अशा काळा ह्याच्यामध्ये, अवस्थांमध्ये, तितक्या श्वासावर त्याचा परिणाम होतो. श्वास कमी जास्त कमी 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 घेतच नाहीत आपण, ऑक्सिजनचा पुरवठाच होत नाहीये तेवढा शरीराला. मग लॉंग रन मध्ये त्या माणसाला हार्टचे प्रॉब्लेम स्टार्ट होतात. मग डॉक्टर म्हणतात, अहो स्ट्रेस घेऊ नका, डायबिटीस होईल, हे होईल, ते होईल. डॉक्टर पण सांगतायत दादा की स्ट्रेस घेऊ नका. पण स्ट्रेस हा असा घेऊ नका म्हणल्याने होत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला ही जर आपण प्रॅक्टिस केली, ब्रेथवर्कची, मोठे दीर्घ श्वासांची, तुम्हाला तुमच्या टेन्शनच्या काळामध्ये ही प्रॅक्टिस उपयोगाला पडेल. जेव्हा कधी असं वाटलं, मला स्ट्रेस होतोय, मला एन्झायटी होती, मला अचानकच दडपण आलंय, प्रेशर आलंय, मोठा श्वास घेतला पोटातनं. तुम्ही बघा हा प्रयोग करून, पोटातून श्वास घ्यायला लागा, मोठे मोठे दीर्घ श्वास. थोडस कमी होईल. आणि त्यावेळेस जितकं ही श्वास तुम्ही घ्याल त्यावेळेस, त्यावेळी तुमचं डोकं काम करायला लागेल. डोकं सांगेल, काळजी करू नको, हळूहळू या पद्धतीने कर, होईल सगळं. पण जेव्हा आपण ह्या प्रक्रियेला प्रॅक्टिस करत नाही, आणि जेव्हा आपण खूप एन्झायटी स्ट्रेसमध्ये येतो,
तेव्हा हे सांगणं पण बंद होतं, सूचना मेंदूच्या, ब्रेनच्या, कारण ऑक्सिजनच पुरत नाहीये तितका. तिथंच कसा तरी छातीला थोडा पोट एवढा एवढा ऑक्सिजन मिळायला लागला, त्याच्यात इथपर्यंत कोण जाणार आहे? मग तो म्हणतो, अरे मलाच मिळत नाही, मी काय सुचवू तुला? समजते, सिंपल गोष्ट आहे अगदी. म्हणजे ह्याला सायंटिफिक भाषेमध्ये ह्याला वेगळी नावं असतील, डॉक्टरी भाषेमध्ये ती मला माहित नाहीयेत. पण हे अगदी आपली कॉमन लोकांची कॉमन लॉजिक वरनं मी तुम्हाला हे सांगते. जेवढे आपण म्हणतात ना, मध्ये आता शिकवतात लोक, दीर्घ श्वास घ्या म्हणजे तुमचं टेन्शन साधं आहे, की जेव्हा तुम्ही असा फुलवून श्वास घ्याल त्या वेळेमध्ये तुम्हाला नक्की आयडिया मिळेल. 100% तुमचं मेंदू काम करायला लागेल आणि तो तुम्हाला सांगेल, 1 मिनिट घाबरू नको, हे असं कर, होईल तुझं काम. ही प्रक्रिया जी आहे पूर्ण ही सगळी कनेक्टेड आहे एकमेकांना, आपले अवयव. आणि त्यामुळे तुम्हाला हे त्यावेळेस सुचेल. पण त्यासाठी तुम्ही ह्या क्रियेची रोजच्या रोज प्रॅक्टिस करा. महावतर बाबाजींनी आपल्याला एक क्रियायोग पण दिलाय. तो साधारण ह्याच टेक्निकवर अवलंबून आहे. फक्त त्याच्यामध्ये चक्रांवर काम करायचंय. एक 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 चक्रांवर श्वास घ्यायचे मोठे मोठे, जेणेकरून त्या चक्रांमध्ये एनर्जी फ्लो व्हायला लागेल. असं साधारण त्याचं एक साधारण रूप सांगते मी. त्याची क्रिया वेगळी आहे, त्याचे स्टेप्स वेगळे आहेत. पण हे सगळं त्याच्याशीच रिलेटेड आहे आणि हे ट्रान्सेंडल मेडिटेशन सगळ्यात सोपं आहे. मला क्रियायोग जमत नाही किंवा अजून वेळ नाही तेवढा आणि करायला पण नाही, तर हे अगदी सिंपल आहे. तुम्ही ऑफिसमध्ये गेल्या गेल्या दिवसाची सुरुवात ह्या दीर्घ श्वासाने सुरुवात करा, पोटातनं, आपल्या बेलीमधनं. याला बेली ब्रेथ म्हणतात. पोट फुलवून, छाती फुलवून 5 मिनिटं खुलून श्वास घ्यायचा, सगळं विसरून. ह्याला म्हणतात खुलून श्वास घेणं आपल्या भाषेमध्ये. हे जितकं आपण करू, यावेळी आपण सगळं विसरतो. मी कोण आहे, माझे कामं काय आहेत, माझ्या पुढं काम काय, माझ्या मागं काय झालं, हे सगळं आपण विसरतो 5 मिनिटामध्ये जेव्हा आपण हे करायला लागतो. इतका ऑक्सिजन सगळीकडे फ्लो व्हायला लागतो, एनर्जी तुम्हाला जाणवेल आणि ते सगळे टेन्शन बाहेर गेलेले जाणवतील. आणि मग ते एकदा झालं 5 मिनिटं करून, 5 ते 6 मिनिटं, हळूहळू वेळ वाढवायचा. 10 मिनिटं, 15 मिनिटं, लोक एक एक तास ट्रान्सेंडल करतात. हे झाल्यानंतर जेवढ्या वेळ जमेल त्या नंतर तुम्ही जे नॉर्मल येणारी जाणारी श्वास आहेत त्याच्यावर लक्ष द्यायला सुरुवात करा. आणि मग तुम्हाला जाणवेल की हे केल्यानंतर तुम्ही सहजपणे लक्ष देताय नॉर्मल श्वासांवर. हे सगळं कशासाठी? ज्यांना ध्यान जमत नाही त्यांच्यासाठी. पण ध्यान अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो. कारण अम, हे हे जे ध्यानाचं जे डीप जाणं आहे ना, हेच तुम्हाला आतली शांती देणार आहे. आणि ते कुणी करू शकत नाही, मी करू शकत नाही तुमच्यासाठी, दुसरे तुमचे शेजारचे नाही. हे आपलं आपल्यालाच करायचंय. आज नाही, 10 वर्षांनी आयुष्यात ती वेळ येईल. तेव्हा वाटेल, अरे च्या, बरं झालं असतं तेव्हा सुरू केलं. येणार म्हणजे येणार, येणारच ती वेळ. आज माझ्या सोसायटीमध्ये जी एक माझी मैत्रीण असल्यासारखी आहे, 1 महिना सुट्टी घेतली ऑफिसला. कारण प्रॉब्लेम असा झालाय की जे काही इथं मणक्यामध्ये जे काही त्रास चालू आहे, त्याच्यावर डॉक्टर तिला सोल्युशनच देऊ शकत नाही. डॉक्टर म्हणतात तुला फक्त व्यायाम करावा लागेल, औषधं ह्याच्यावर नाहीयेत. तिला काय करावं हेच कळत नाहीये. मी रोज तिला जाऊन रेकी देते. तिला म्हणलं तू रेकी शिक, ध्यान कर. म्हणजे डॉक्टरच सांगू शकत नाहीयेत की काय करावं. तुम्ही विचार करा, ही वेळ ज्या माणसाच्या आयुष्यात आहे की डॉक्टरही तुम्हाला देऊ शकत नाही. तिने मुंबईतले जवळपास सगळे डॉक्टर दाखवून झाले असेल, न्यूरोसर्जन हे ते, कुणीच तिला सोल्युशन ना डायग्नोस होऊ शकत आहे व्यवस्थित. आत्ता कसं तरी कळलं ह्या 4-5 दिवसात की प्रॉब्लेम तिच्या ह्याच्यामध्ये स्पॉन्डेलिसिस सारखा त्रास आहे, नर्व्स मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण त्याच्यावर औषध नाही येते म्हणतात. ह्या वेळेस काय करणार आपण? आत्ता तिला मी जे सांगायचे तिला ध्यान, आता तिला ते त्याचं सिरियसनेस कळलं. तर ती वेळ येते आपल्या आयुष्यामध्ये. पण ती वेळ यायच्या आधीच आपण सुरुवात करायची. आपण सगळे नशीबवान आहोत की आपल्यावर अशी कुठलीही वेळ आलेली नाहीये, त्याच्या आधी आपण ध्यानाला आणि साधनेला लागलोय. काही दिवसामध्ये येणारा काळ सगळ्यांच्या आयुष्यात ही वेळ घेऊन येईल की त्यांना ध्यान आणि रेकीशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणजे ध्यानाशिवाय नाही, आत जाण्याशिवाय. मार्ग कुठलाही असू दे, टेक्निक कुठल्याही संस्थेचा असू दे, कुणाचंही असू दे, पण ध्यान आणि आतमध्ये जाणं, शांत होणं हे गरजेचं आहे. संपलंय सगळं आता. बाहेरच्या सिस्टीम सगळ्या कोलमडून खूप सगळ्या घरोघरी फॅमिली आपण कंडिशन बघतोय. त्यामुळे हे जे चालू आहे बाहेरच्या जगावर, सगळं हे सगळं संपणार आहे काही दिवसांमध्ये. म्हणजे लोकांना आता आत जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मग त्यावेळेस हे खूप वाढलेलं असेल येणाऱ्या काळामध्ये. तर आत्तापासून आपण त्याची प्रॅक्टिस करू, आपल्या आयुष्यामध्ये थोडा 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 बदल करू, फार मोठा नाही. त्यामुळं हे आपण सुरू करा सगळेजण. छोटे छोटे बदल असतील.
आभार मानणं, ग्रॅटिट्यूड पे करणं हे रोजच्या रोज सुरू ठेवा. ह्याच्याने खूप आपल्या व्हायब्रेशन मध्ये फरक पडतो. आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये येऊ आणि 5 मिनिटं आपण आता जसं मी सांगितलं त्याप्रमाणेच मोठे मोठे श्वास घेऊन सगळ्यात आधी आपल्या शरीराला भरपूर ऑक्सिजन पुरवठा करू. ट्रान्सेंडल मेडिटेशन करू आपण. यासाठी सगळ्यात आधी आपल्या गुरूंचे, आपण ज्या देवतेला मानतो, आपली इष्ट देवता, कुलदेवता, त्यांचं स्मरण करा. त्यांना थँक्यू म्हणा की तुम्ही मला इथपर्यंत पोहोचवलं. आपली ही जी कुटुंब आहे, सोल फॅमिली आहे, जे आपल्याबरोबर रोज ध्यानाच्या निमित्ताने जोडले जातात, वेगवेगळ्या स्थानावरून, परिवारातून, पण तरीही आपलं कार्मिक रिलेशन आहे म्हणून आपण रोजच्या रोज इथे येतो, एकमेकांशी ऊर्जेने जोडले जातो. सगळ्यांचे आपल्या हृदयातून आभार माना. आपलं घर लहान मोठं जसं कसं आहे, आपली वास्तू, त्या वास्तुदेवतेला थँक्यू म्हणा. आज मी जिथं बसलीये, माझ्या डोक्यावर छत आहे, माझ्या घरामधल्या वस्तू मला मदत करतात, माझं आयुष्य सोपं बनवतात. मिक्सर, फ्रीज, टीव्ही, लाईट, मोबाईल. आपण जॉब करत असाल, आपल्या जॉबसाठी, आपल्या ऑफिसचे आभार माना. त्यांच्यामुळं आपण आज पैसे कमवून घरी आणतो. आपल्या घरातला अग्नी, त्याचे आभार माना. थँक्यू. जो आपल्याला अन्न शिजवायला मदत करतो. पाणी, जे तहान भागवतं. आपल्या अंगावरची वस्त्र, त्याचे आभार माना. आपली मुलं असतील, आपले आई-वडील, नवरा, बायको, ह्या सगळ्यांचे आभार माना. जिथं कुठं आहेत, त्यांना थँक्यू म्हणा. आपली अशी नाती असतील, जी आत्ता आपल्यासोबत चांगल्या रिलेशनमध्ये नाही आहेत, आपलं त्यांचं पटत नाही, तरी देखील आभार माना. कारण हे आपल्यासाठी, आपल्या ऊर्जेवर परिणाम करतं. आणि मोठे मोठे श्वास घ्यायला सुरू करा. पहिले श्वास काही वेळ आपण छातीवर घेऊ. दीर्घ श्वास नाकातून, छाती फुलवून, सावकाश तोंडावाटे बाहेर. हळूहळू एकामागं एक श्वास घेणं सुरू ठेवा. जितकी हवा आपल्या छातीत भरून घेता येईल तितकी भरून घेऊ आणि सावकाश घ्यायची, घाई न करता. सावकाश सोडायचे. आपल्याला आपली छाती जाणवली पाहिजे, हृदय जाणवलं पाहिजे. इतके सावकाश एक एक श्वास भरून घ्या. हवा जितकी भरून घेता येईल. खुलं करा हृदयाला, एकदम मोकळं मोकळं करा. ब्रह्मांड आपल्याला प्राणवायू द्यायला बसलंय. आपली घेण्याची शक्ती पाहिजे. हळूहळू एक एक मोठा श्वास आत जाऊ दे. आपल्या हृदयावर छाती फुलवून, जितकी बाहेर काढता येईल, फुलवता येईल तितकी छाती फुलवून श्वास घ्या. आपल्या नाकातून जाणारी गरम हवा आत येणारी थंड हवा आणि छातीवर होणं, त्याचा परिणाम
माझ्या पाठीपर्यंत मला श्वास जाणवत आहेत. घेत राहा हे दीर्घ श्वास, अजून अजून अजून, खुलून मोकळं होऊन, सगळं विसरून ह्या क्षणाला केवळ आणि केवळ दीर्घ श्वास जाऊ देत. आपले खांदे अगदी सैल सोडायचे, हात सैल, मान सैल, पाठीचा मणका मात्र ताठ. पाठीला आराम घेऊन बसला असाल. छाती मात्र फुलवून बाहेर येतेय. एक एक दीर्घ श्वास आत जातोय. काही जण ही क्षमता वाढवण्यासाठी 4 सेकंद श्वास थांबवतात सुद्धा आणि मग हळूवार सोडतात. श्वास घेतात, 4 सेकंद थांबवले, अंक म्हणायचे आतमध्ये आणि सावकाश हळूहळू श्वास सोडायचा. ह्या प्रक्रियेने सुद्धा आपल्या छातीला भरपूर ऑक्सिजन, ज्यांना हृदयाचा त्रास आहे, ज्यांना कुठलाही या भागामध्ये त्रास आहे, त्यांनी जरूर ही क्रिया रोजच्या रोज करा. ऑक्सिजन द्या आपल्या छातीला, इथली एनर्जी हलवा, उठवा तिला. जी काही एनर्जी अडकलीये, जी काही ब्लॉकेजेस आहेत, तुम्हाला एनर्जीमध्ये शिफ्ट जाणवेल. आता हळूहळू आपलं लक्ष आपल्या पोटातकडं, आपल्या बेलीमधून, पोटामधून. पोट फुलवायचंय फुग्याप्रमाणे, येऊ द्या बाहेर, जितकं येईल तितकं. आणि श्वास आत घ्या. जसं आपण फुग्यामध्ये हवा भरतो तशी नाकाने आपल्या पोटामध्ये घ्या हवा भरून. पोटाचा हा फुगा फुलू द्या. भरपूर हवा आत घ्या. छाती सुद्धा आपल्याला जाणवेल फुललेली, बाहेर आलेली. आणि सावकाश पोटा वाटे, छाती वाटे, गळ्या वाटे हवा बाहेर काढा. या पद्धतीने आपल्या नाकातून दीर्घ श्वास डायरेक्ट आपल्या पोटात. आणि हळूहळू आल्या मार्गाने बाहेर. पुढचे काही क्षण आपण ही प्रक्रिया सुरू ठेवू. किती श्वास घेतले याला महत्व नाहीये. एक एक श्वास बघून, जाणीव होऊन, फील करून घ्यायचा, जाणीवपूर्वक, जागरूकतेने. आणि तो तसाच अनुभव करत बाहेर सोडायचा. हे महत्वाचं आहे. आपलं पोट, ओटीपोट आपल्याला फुगलेलं जाणवलं पाहिजे. स्वादिष्ठान चक्रापर्यंत जाऊ दे. ओटीपोटापर्यंत ही हवा जितकी खाली नेता येईल तितकी न्या. ही योग क्रिया आहे. कुठलीही जोर जबरदस्ती आपल्या शरीरावर करू नका. हळूहळू सरावानी हे जमायला लागेल. जितका श्वास आत घेता येतोय तितका घ्या, तितक्या गतीने घ्या, स्पीड.
एकामागं एक. होत नसेल तर थोडंसं थांबा. आपापल्या क्षमतेनुसार सावकाश हा अभ्यास सुरू ठेवा. पुढचे काही क्षण आपण ह्याच प्रक्रियेमध्ये. शेवटची 2 मिनिटं आहेत. ज्यांना नैसर्गिक श्वासावर शिफ्ट व्हायचंय, नैसर्गिक नॉर्मल श्वासांवर यायचंय, ते येऊ शकता. पुढची 5-7 मिनिटं तुम्ही फक्त आपल्या नैसर्गिक श्वासांसोबत राहा. येणारा जाणारा श्वास, नॉर्मल श्वास केवळ बघा आणि तेच आपलं आनापानासाठी ध्यान असेल. मला जाणवेल नॉर्मल श्वासांसोबत तुम्ही सहजपणे फोकस करून ध्यान लावून बसू शकत आहात. हीच क्रिया आपल्याला येणारे काही दिवस करायची आहे आणि या योग क्रियेमध्ये आपल्याला मास्टर व्हायचंय. हळूहळू आपले विचार पण शून्य व्हायला क्रिया मदत करेल. काही क्षण सगळेजण नॉर्मल श्वासांसोबत ध्यान करा. हे सत्र आता बंद होईल. आपण भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.